म्हणजे गाणं शिकणं होतं ते तुम्हाला नंतर परस्यू करावा, त्या मैफिली कराव्या. मग त्यात ते परत माझे वडील आले त्याच्यात. म्हणजे मला जेव्हा गाण्यात प्राईज मिळालं त्यावेळी माझ्या डोक्यात होतं की चंदावरकरांच्याकडनं सतार शिकायचे. मला खूप फॅसिनेशन होतं रविशंकरांचं सतार वाजवणं आणि भास्कर चंदावरकर हे त्यांचे शिष्य. तर माझ्या डोक्यामध्ये सतार शिकावे असं होतं. तर वडील म्हणले तुला आता गाण्यामध्ये रोट्रॅकचं प्राईज मिळालं आहे, आता तू गाणं परत सुरू कर. म्हणून मी पहिले गुरु माझे मुकुंदराव गोखले शाळेत असताना 4 वर्ष आणि नंतर 3 वर्ष इन्स्टिट्यूटला असताना नागेश खळीकर यांच्याकडे मी शिकलो. ते डी व्ही पुलस्करांच्याकडे पण शिकलेत आणि विनायक भाऊंचे शिष्य. तर त्यांच्याकडे पण मी शिकलो 3 वर्ष. पण नंतर मग मुंबईला आल्यानंतर क्लासिकल नाही शिकलो, क्लाईटच गायलो. घाशीराममध्येच गायचं होतं, 3 पैशात तमाशात गायचं. पण असं झालं का की म्हणजे एकदा ही पॉप्युलॅरिटी मिळाल्यानंतर मग म्हणजे त्याच्यात वेळ घालवायला नको असं काही झालं? नाही नाही नाही, तसं नाही झालं. मग कसं आहे की क्लासिकलसाठी फार वेगळा रियाज लागतो. म्हणजे तुम्हाला सगळ्या चिजा, सगळे राग शिका आणि वेगळं समर्पण लागतं. म्हणजे आता किशोरीताईंची डॉक्युमेंटरी केली, मोगूबाईंची केली, त्याच्यावरनं कळतं की दुसरं काही करणं शक्य नाही, फक्त क्लासिकल शिकायचं. याच कारणासाठी किशोरी त्यांनी मला जेव्हा सांगितलं, कोरडी गावे आम्ही गप्पा मारत बसलो होतो जेवण झाल्यावर, मला म्हणले तू ये रे माझ्याकडे शिकायला. किशोरीताई म्हणल्या. तर का कोण जाणे, मी कुठनं तरी बळ आणून म्हटलं की ताई तुम्ही म्हणाल की माझ्याकडे शिकत असताना कुठेही गायचं नाही, तर ते मला नाही शक्य असं मी खरंच त्यांना तोंडावर सांगितलं, जे मला अवघड होतं. जसं मला वडिलांनी विचारलं कुमारजींकडे शिकायला जायचं का, म्हणजे फक्त देवासला जायचं आणि कुमारजींचंच गायकी गायची. तर तसं मला म्हणजे एकच गोष्ट करायची असं डोक्यात नव्हतं. त्यामुळे मी समोर या लोकांना हे शक्य नव्हतं बोलणं, पण बोलून गेलो. पण तुम्ही म्हणजे ज्या वेगवेगळ्या संगीतकारांकडे गेलात